शिवपुराणातील भोलेनाथांचे आपल्याला कामी येणारे 8 उपाय. नंबर 1. जर तुम्हाला खूप अडथळे येत असतील तर सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी 31 हरभऱ्याचे दाणे, 31 तांदळाचे दाणे आणि 31 बेलाची पाने घेऊन शिवमंदिरात जा. तुमची इच्छा सांगितल्यानंतर तांदूळ भगवान शिवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर ठेवा. त्याला कोणाचा पाय लागणार नाही अशा प्रकारे ठेवा. मुगाचे धान्य भगवान नंदीच्या पायाजवळ ठेवा, जो उंच पाय राहील तिथे. 31 बेलपत्र जलाधारीमध्ये जिथून पाणी बाहेर येते त्या ठिकाणी अशोक सुंदरीच्या स्थानावर ती पाणी तिथेच ठेवावे. येत्या सोमवारच्या अष्टमीपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल. नंबर 2. मंगळवार आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधीही फेडले जात नाही. अशा स्थितीत ह्या 2 दिवसात कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान शंकराला मसूर अर्पण करताना ओम रणमुक्तेश्वर महादेवाय नमः ह्या मंत्राचा जप करावा. त्यामुळे कर्जमुक्ती मिळते. नंबर 3. अनेक वेळा असे घडते की एका दुःखापासून मुक्त झाल्यानंतर दुसरे दुःख निर्माण होते. जितक्या लवकर एक समस्या सोडवली गेली तितक्या लवकर दुसरी समस्या येते. अशा स्थितीत प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात 2 ठिकाणी दिवे लावावेत. घरात प्रवेश करताना पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली आणि दुसरा दिवा दरवाजाच्या चौकटीबाहेर उजव्या बाजूला ठेवावा. दोन्ही ठिकाणी भगवान शिवाला प्रार्थना करा की, हे नंदीश्वरा, जेव्हा तुम्ही प्रदोष काळात प्रवासाला जाल तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केला आहे. माझ्या घराच्या दरवाज्यावरही जरा दया दाखवा. नंबर 4. कोणत्याही सोमवारी, सोमवारच्या अष्टमी आणि शिवरात्रीला गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीलकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण करा. ह्याशिवाय गाईचे तूप अर्पण करावे. पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात 5 कमलगट्टे आणि 5 बेलाची पाने ठेवा. ते भांडे तुमच्या सरळ हातात ठेवा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा. ह्या मंत्राचा 5 वेळा जप केल्यावर हे भांडे कपाळावर लावा आणि तुमची समस्या लक्षात घेऊन हे भांडे एकांतात ठेवा. तुमच्या गावापासून, शहरापासून दूर जिथे शिवमंदिर किंवा झाडाखाली शिवलिंग असेल तिथे हे पाणी टाका. त्या शिवलिंगावर कमलगट्टा आणि बेलपत्रासह अर्पण करा. त्यातील एक कमलगट्टा आणि एक बेलाचे पान उचलून आपल्या घरी आणा आणि पूजेच्या खोलीत ठेवा आणि भगवान शंकराचे स्मरण करा. नंबर 5. शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे. फूल घ्या. दोघांनाही शिवमंदिरात घेऊन जा आणि प्रथम शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करा. यानंतर अशोक सुंदरीच्या ठिकाणी पुष्प अर्पण करावे लागते. नंबर 6. शुक्रवारी प्रथम शिवलिंगाजवळ शमीची पाने अर्पण करा आणि नंतर तेच पान उचलून शिवलिंगावर अर्पण करा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा उच्चार करा. महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केल्यास घरातून दारिद्र्य दूर होते. शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केल्याने अपार धनाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि अपार संपत्ती आणि समृद्धी मिळते. नंबर 7. श्रावण महिन्याच्या 10व्या दिवशी शमीची 11, 21 किंवा 51 पाने घेऊन ती मधात बुडवून
भगवान शंकराच्या शिवलिंगाला सजवा. लिंग पुराण सांगते की जेव्हा आपण शमीचे पाने मधात बुडवून शिवलिंगाची सजावट करतो तेव्हा भगवान शंकर आपल्याला ऋणांतून मुक्त करतात. नंबर 8. मंगळवारी शिवलिंगाला शिजवलेल्या भाताने झाकून त्यावर 7 बेलाची पाने अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय खूप प्रभावी आहे आणि असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर राहील. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.